भरो आंदोलन आहे ना? नमस्कार, आपण आहोत माजलगाव मध्ये अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने जेल भरून आंदोलन केलं। या ठिकाणी अनेक मागण्या आहेत, विशेष करून शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी या ठिकाणी हे आंदोलन चालू आहे, जेल भरो आंदोलन चालू आहे। आपल्याकडे यासोबत आता जेल भरो आंदोलनासाठी या ठिकाणी आंदोलन आहेत। काय मागण्या आहेत आपल्या? आज संपूर्ण देशभरामध्ये शेतकरी, शेतमजूर, कामगारांच्या वतीने जेल भरोचं आंदोलन या ठिकाणी चालू आहे। संपूर्ण देशभरामध्ये शेतकरी असेल, शेतमजूर असेल आणि कामगार असेल, या तिन्ही वर्गावर या शेतकऱ्यांच्या, या सरकारची मुजोरी चाललेली आहे आणि कुठल्याही मागण्या या सर्व कष्टकऱ्यांच्या हे सरकार पूर्ण करत नाही आणि म्हणून आज पूर्ण देशभरामध्ये हा जेल भरोचा आंदोलन चालू आहे। त्याच धर्तीवर आज माजलगावमध्ये देखील स्थानिकच्या काही मागण्या घेऊन आज या ठिकाणी जेल भरोचं आंदोलन, रास्ता रोको चालू आहे। या ठिकाणी बाबा आहेत, या ठिकाणी तरुण आहेत, या ठिकाणी महिला आहेत। आपण आता या महिला सोबत आहोत। काही काय मागण्या आहेत आपल्या नेमक्या? आमच्या मागण्या आहेत की NHM कायमस्वरूपी करा आणि आम्हाला शासनाने 1,500 प्रमाणे वाढीव मानधन मान्य केलं होतं, ते आणखीन आम्हाला 1 वर्ष झालं आणखीन दिलं नाही। आम्हाला सरकारची एवढीच विनंती आहे की आमचं लवकरात लवकर मानधन आम्हाला देण्यात यावं आणि आम्हाला कायमस्वरूपी परमनंट करावा, असं आमची एकच सरकारची विनंती आहे आणि लवकरात लवकर आमचं मानधन मिळावं। आणि आम्हाला 3-3, 4-4, 5-5 महिने आमचं मानधन देत नाहीत सरकार, तर त्यांनी आम्हाला महिन्याला 1 तारखेला कंप्लीट आमचं मानधन आम्हाला देण्यात यावं, अशी सरकारची विनंती आहे। तर ताई, किती महिन्यापासून हा आपला मागण्याचा विषय राहिलेला आहे? 1 वर्ष झालं। आमची मागणी आहे की कायम सेवेत आम्हाला सामावून घ्या। आम्ही केवळ आणि केवळ सगळ्यापेक्षा जास्त काम करतो आणि केवळ मानधनावर कामात आम्ही, ज्यांना 1-1 लाख रुपये पगारी आहे त्यांना जास्त म्हणजे काम कमी आणि आम्ही आशा वर्कर खालच्या तळागाळातल्या लोकांपासून माहिती पोहोचवतो, सेवा देतो आणि आम्हाला मानधनावर ठेवलेला आहे। तरी आमची मागणी कायम सेवेत आम्हाला गटप्रवर्तक आणि आशा स्वयंसेवकांना शासनाने कायम दर्जा द्यावा। या ठिकाणी आपल्यासोबत आणखी काही समन्वयक आहेत। आपल्या ऐका ना, आपण या ठिकाणी आंदोलनास आहेत, काय मागण्या आहेत? 2025 विमा जे 17,500 तात्काळ मिळाला पाहिजे। अशा वर्करची मागणी आहे, ती मागणी तात्काळ गेल्या पाहिजे। यांचा अशा प्रवर्तकाचा त्यांनी 1,000 रुपये मानधन अडविलेले आहे, ते ताबडतोब मिळालं पाहिजे। अंगणवाडीचे 1,500 रुपये ताबडतोब देण्यात यायला पाहिजे, असे कामगारांचे, शेतकऱ्यांचे फक्त मागणी आपण या आंदोलनाला आलेलं आहे। तर आता आपल्यासोबत आता बघा ह्या आशा स्वयंसेविका आहेत, या ठिकाणी काही नागरिक आहेत, आपण बघू शकतो। या ठिकाणी आता बघा, ऐका, या ठिकाणी आता असं भैया, हे बघा बाबा, हे जे आहेत हे बाबा बघा, आता पप्पा हे बाबा बघा, हे खरंच गरजवंत शेतकरी कुटुंबातील व्यक्ती आहेत, बरोबर आहे ना? हे बघा बाप्पा, हे बाबा बघा, हे कोणत्या राजकीय नेत्याचे नाही बघा, हा शर्ट फाटलेला आहे आणि हे आपल्या हक्काच्या लढाईसाठी या ठिकाणी या रस्त्यावर बसलेले आहेत। सरकार यांच्या वेदना जाणून घेईल का नाही ह्या माहिती नाहीत आपल्याला, मात्र सरकारने एक विनंती आहे की या रस्त्यावर बसलेला हा स्टंटबाज नाही, हा सर्वसामान्य माणूस आहे, शेतकरी आहे, शेतमजूर आहेत, यांच्या नक्कीच सरकारने यांच्या या मागण्या मान्य कराव्यात, असे आपण गदर न्यूज कडून अपेक्षा करू। मी गदर न्यूज साठी ज्ञानेश्वर लंगे, माजलगाव।